मध्ययुगीन काळात पूर्ण हिंदुस्थानात सुलतानशाही माजलेली असताना गुलामशाहीचा अस्त झाल्यानंतर मोगलशाहीचा पाया रचणारा बाबर आणि त्यानंतर एक एक क्रूर सुलतान या मातीत होऊन गेले. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त काळ म्हणजे तब्बल 49 वर्षे बादशाही भोगलेला औरंगजेब गादीवर होता. औरंगजेबाच्या समकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी तटपुंज्या साधनांसोबत त्याच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली ही जंग आशिया खंडातील सगळ्यात सामर्थ्यवान सुलतानाविरुद्ध होती. तो सुलतान क्रूर होता, कपटी होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता, या सोबतच भयंकर महत्वाकांक्षी होता. थंड रक्ताचा आणि धोरणी मेंदूचा होता. लोभी होता, पण फकीराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता, पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या या सर्व गुणांचा व अवगुणांचा वापर करून त्याने त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख्तावर बसला होता. या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोन तुल्यबळ योद्ध्यांमध्ये एक द्वंद्व पाहायला मिळाले. यांच्यात जिंकलं कोण व हरलं कोण याचा निकालही 17व्या शतकातच लागला आणि या निकालाने भारताचा इतिहास कायमचा बदलला. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांमध्ये युद्ध, तह, वाटाघाटी, भेटीगाठी सगळं काही झालं, पण शेवटी महाराजांनी हे द्वंद्व जिंकलंच, तेही आपल्या उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यात. खरं तर औरंगजेब शिवाजी महाराजांपेक्षा 12 वर्षांनी मोठा आणि महाराजांनंतर त्याला 27 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण तो हा पराजय विजयात बदलू शकला नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा त्याला त्याचं मरण दिसू लागलं, त्यावेळेस त्याला त्याच्या चुकीची शिवाजी महाराजांची आठवण झाली. त्यावेळेस त्याने आपल्या मुलांसाठी एक मृत्यूपत्र तयार केलं. त्यात त्याने काही सल्ले व सूचनांचे असे 12 आज्ञांचं मृत्यूपत्र लिहिलं आहे आणि तेच मृत्यूपत्र इतिहासकार जादूनाथ सरकार यांनी त्यांच्या औरंगजेबाच्या चरित्रात ते फारसी मधले मृत्यूपत्र इंग्रजीत भाषांतर केले आहे. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे ते आपण थोडक्यात या मृत्यूपत्रात पाहूया. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पूर्णपणे कधी कळलेच नाही. जर औरंगजेबाला महाराजांचे ध्येय, त्यांची उद्दिष्ट, त्यांची राष्ट्र निर्मितीच्या मागची असलेली नीतिमत्ता, मातृभूमीला परकीयांपासून स्वतंत्र करण्याची महत्वाकांक्षा कळली असती, तर महाराजांना त्याने आग्र्याच्या बाहेर पाऊल टाकूच दिले नसते आणि येथूनच त्याच्या उतरत्या कडेला सुरुवात झाली. 1670 ते 1680 या 10 वर्षात महाराजांनी मोगलांचे अधिकतर ठाणे जिंकून घेतले होते. नंतर जेव्हा 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे महानिर्वाण झाले, तेव्हा तो खरवळून जागा झाला. त्याला कळालं की आपण किती गमावले आहे. 1652 ते 1658च्या सुभेदारीत ज्या दक्कन सुबाचा वसूल हा 1 कोटीवरून आपण 3.5 कोटीवर आणून ठेवला होता, तो आता त्याच्या 75% भाग हा तर शिवाजी महाराजांनी गिळलेला आहे. ही जाणीव त्याला ज्या वेळेस झाली, त्यावेळेस तो पूर्ण सामर्थ्यानिशी दख्खनेत आला. पण येथून पुढं आपल्या आयुष्याची 26 वर्षे औरंगजेबाने महाराजांचे हे राज्य संपवण्यासाठी खर्ची घातली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, त्याचबरोबर संताजी, धनाजी, शंकराजी नारायण अशा अनेक असंख्य ज्ञात व अज्ञात मावळ्यांनी औरंगजेबाचे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ दिले नाही. उलट त्याच्या सैन्यावर, छावणीवर हल्ले करून मोगलांचेच लचके तोडले. मराठ्यांच्या गनिमी हल्ल्याने त्याच्या सैन्याने आत्मविश्वास गमावला, जिद्द हरून बसले. ती जिद्द, ती शक्ती, तो आत्मविश्वास ते पुढील 26 वर्षे पुन्हा मिळवू शकले नाही. अखेर 20 जानेवारी 1706 रोजी औरंगजेबाने अहमदनगरमध्ये माघार घेतली. आता त्याला कळून चुकले होते आपले मरण जवळ आले आहे म्हणून, कारण तो आता सारखा आजारी पडू लागला. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक त्याला सुधारायची होती. त्यासाठी तो मराठ्यांशी झगडत होता. पण अखेर हा खेळ मराठ्यांना न संपवताच संपला आणि 20 फेब्रुवारी 1707 रोजी त्याचा या महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला. मरणाच्या अगोदर त्याला कळून चुकले होते की मी मेल्यावर अंधाधुंदी माजेल. त्यासाठीच त्याने आपल्या मुलांसाठी मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. त्यात त्याने असे लिहून ठेवले आहे की ही अंधाधुंदी वाचवायची असेल तर मी सुचवल्याप्रमाणे मोगल साम्राज्याची विभागणी करा, म्हणजेच सैन्यात लढाया होणार नाहीत आणि कत्तली टळतील. त्या मृत्यूपत्रात औरंगजेब म्हणतो, पापामध्ये बुडून गेलेल्या माझ्या वतीने पापाची निष्कृती म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीने चादर आच्छादन टाका आणि हे काम माझा मुलगा आजम याच्या हातातून होऊ द्या. पुढे तो म्हणतो, मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे 4 आणे 2 रुपये आले आहेत, ते माझ्या कपनावर खर्च करावे.
त्याने पुढे परत लिहून ठेवले आहे की पुराणाच्या ज्या हस्तलिखित प्रती विकून आलेले 305 रुपये आहेत ते माझ्यानंतर फकीरांमध्ये वाटून द्यावेत आणि त्यानंतर उरल्या सुरल्या काही वस्तू असतील तर त्या राजपुत्र आजम किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून घेण्यात याव्यात. पुढे औरंगजेब म्हणतो, सन्मान मार्ग सोडून भटकणाऱ्या प्राण्यांना बोडक्या डोक्याने पुरण्यात यावे, कारण अत्यंत पापी माणसाला बोडक्या डोक्याने अल्ला समोर नेल्यास परमेश्वर त्याला क्षमा करतो. औरंगजेब आपल्या पापाची कबुली या पत्राद्वारे देत होता. त्यानंतर औरंगजेब सांगतो की शवपेटीतून माझ्या कफनावर गाजी म्हणून ज्ञात असणारा जाळा भरडा पांढरा कपडा टाकावा, त्यावर छत्र धरू नये आणि प्रेतयात्रा वाजत गाजत काढू नये. माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या वारसाने दक्षिणेतील सेवकांना सहृदय अंतकरणाने वागवावे, त्याने उदार अंतकरणाने क्षमा करण्यात यावे. मत्सुद्दी या नात्याने पर्शियन लोकांची योग्यता अगदी थोर आहे. ते अतिशय लढाऊ लोक आहेत. त्यांची मनधरणी करून त्यांच्याबरोबर काम करणे भाग आहे. त्याचप्रमाणे तुराने लोक हे प्रारंभापासूनच सैनिक राहिलेले आहेत. लढाईत ते वाकबगार आहेत. हिंदुस्थानी लोकांच्या प्रमाणे तुरानी लोक मूर्ख नाहीत. त्यामुळे तुरानी लोकांना शक्य तेवढ्या सवलती देण्यात याव्यात. बाराहाचे सय्यद लोक कुराणात सांगितल्याप्रमाणे आशीर्वाद देण्यात योग्य आहेत, पण तुम्ही त्यांना सत्तेत भागीदार केले असता ते राजपथ हस्तगत केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्यापासून सावध राहावे. औरंगजेब म्हणतो, राजाने सतत फिरते राहिले पाहिजे. त्याने कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू नये, कारण त्याने त्याला आराम मिळेल पण त्याच्याने त्याच्यावर हजारे संकटे येऊन कोसळतील. तो पुढे म्हणतो, तुमच्या मुलांवर यत्किंचितही विश्वास ठेवू नका. आपल्या जीवनात त्यांना जास्त जवळीक करून देऊ नका, कारण शहाजहानने दारूशुकोहाला इतकी जवळीक करू दिली नसती तर पुढचा अनर्थकारक इतिहास त्याच्याकरता घडला नसता. या 11व्या आज्ञेनंतर औरंगजेब आपल्या मुलांना 12वी आणि महत्वाची आज्ञा देतो आणि आपल्या चुकीची कबुली देखील देतो आहे. तो म्हणतो आहे, राज्यातील सर्व माहिती खडानखडा काढणे हा राज्याचा प्रमुख आधार समजला जातो. एक क्षणभर जरी बेसावधपणा असला तरी वर्षानुवर्ष केलेले कार्य वाया जाण्याचा प्रसंग येतो. माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजर कैदेतून पडला आणि परिणामी माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांची जीवन मरणाचा संघर्ष करावा लागतो. तो कसा हे आपण जाणताच. या काळात औरंगजेब नेहमी एक शेर म्हणायचा, बैक लहेजा बैक साहत, बैक दम दिगर भूमी शहद अहवाले आलम. म्हणजे एक क्षणात, एक दमात, एका निमित्त मात्रात जगाची उलता पालता होते. औरंगजेब म्हणतो, मी तुम्हाला 12 सूचना दिल्या आहेत आणि 12 हा शुभ आकडा समजला जातो. तुम्ही जर यापासून धडा घ्याल तर तुमच्या शहाणपणाचे कौतुक, जर तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल तर ते तुमचे दुर्दैव. आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर तख्त ए ताऊसवर बसलेला औरंगजेब, ज्याने न भूतो न भविष्यती असा आपला अपमान झालेला पचवला व त्याचबरोबर महाराजांनी त्याला लगेच दुसरा झटका दिला, तो 1666 साली, आणि ही गोष्ट औरंगजेबाला 1707 साली मृत्यूशयावर असताना आठवते. याचे कारण म्हणजे 40 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या. त्यानंतर मराठ्यांनी सर्व प्रकारे मोगलांना नामहरण करून टाकले होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर देखील तब्बल 26 वर्षे मराठे तळ हातावर सीर घेऊन या क्रूर सुरतारांशी लढत राहिले. औरंगजेब मरताना जे म्हणतोय, अजमा फसाद बघ, याचा अर्थ माझ्यानंतर फसाद होणार आहे, गोंधळ होणार आहे, आणि आता त्याला हे माहीत आहे की हे गोंधळ घालणारे, फसाद घालणारे देखील मराठीच असणार आहे. औरंगजेब म्हणतोय त्याप्रमाणे खरोखरच औरंगजेबाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून झालेली सुटका. कारण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी जे करून दाखवलं, जो इतिहास घडून दाखवला, तो इतिहास औरंगजेबाला टाळता आला असता. त्यामुळे औरंगजेब आपल्या मरणाच्या शय्येवर असताना जे बोलतो आहे ते औरंगजेबाच्या दृष्टीने बरोबरच बोलतो आहे. तो म्हणतो, हमारी जिंदगी की सबसे बड़ी गलती यह है कि हमने सिवा को आगरा से भागने दिया. इस्लाम में पुनर्जन्म नहीं मानते, फिर भी कभी खुदा के करम से हम इंसान की जात में पैदा हुए तो इन पहाड़ों से और मराठों से लड़ने नहीं आएंगे, कभी नहीं. कारण जे मराठे आपल्या लाखभर सैन्य असलेल्या छावणीत घुसून आपला तंबू जाळू शकतात, ते मराठे एक ना एक दिवस आपल्या गळ्याला सुद्धा नख लावू शकतात. हे औरंगजेबाला कळले होते. म्हणून त्याने आपल्या मृत्यूपत्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि भविष्यात मराठ्यांची दास्तीची मांडणी केली होती.
जय शिवराय मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.